मंडळींनो, आज असाच घरात बसलेलं आहे आणि अचानक मनात इला की खोपोलीतल्या गगनगिरी महाराजांच्या मठातलं महाप्रसाद खायसारखं वाटतं. मग काय 0 मिनिटात तयारी केली, रिक्षा पकडले, स्टेशनला इलाय, खोपोलीची तिकीट फाडले आणि ट्रेनसाठी गेले. मंडळी, आता तुम्ही म्हणशाल शितल्या एका महाप्रसादासाठी तू 1.5-2 तासाचा प्रवास करून खोपोलीत गेलं. शिल्ला तुझं ऑटो सटाकलो काय गो. पण मंडळी, तुमका खरं सांगा, त्या मठात जाऊन 2 घास का होईना महाप्रसाद खालाय ना की खरंच आत्मा तृप्त होतं. अगदी घरातला पंचपक्वान जरी समोर ठेवलास ना तरी त्या महाप्रसादापुढे फिक्या. तर मंडळींनो, खोपोली स्टेशनला उतारलंय, 20 रुपयाची शेअरिंग रिक्षा पकडून मठात येऊन पोहोचले. तर आता मंडळींनो, सगळी कमाई एका रांगेत होणार. सगळ्यात आधी 1 रुपये दिले आणि चप्पल ठेवलंय, त्याच्यानंतर पाय एकदम स्वच्छ धुवून घेतले आणि सगळ्यात आधी जाऊन महाराजांचा आशीर्वाद घेतले. मंडळींनो, आता मेन काम होतं त्या म्हणजे कुपनाचं, कारण मग आधीच 2.5 वाजान गेलेले. पण मंडळींनो, कुपन तर गावला पण अगदी महाप्रसाद बंद. पण मंडळींनो, देव तारी त्याला कोण मारी. तर मंडळींनो, मस्त असं शेवटच्या पंक्तीत बसून महाप्रसाद घेतलाय. तर सगळी उठान गेली तरी शितल्या अजून थयच, कारण पोट भरलेला पण ताट काय सपत नाही होता. मंडळींनो, जसा जेवण झाला तसा ताट घासलेली शांत आतमध्ये जाऊन बसलेले. तर मंडळींनो, हे अक्षरशः लोक लोळतात, कारण घरात जी सुखाची झोप गावत नाही ना ती हे बसान डुलके काढतात लोक. तर मंडळींनो, बाहेर बघितलं नाही तर अगदी मस्त खळखळ पाणी वाहत होता. तर मंडळींनो, आता एक कौतुकाची गोष्ट सांगते, आपल्या भाषेचा गौरव है पण झालो. एक सेवा करणारे काका इलेनी बोलून दिल्याने. तर मंडळींनो, मठातले पुजारी काका होते ते आपल्या मालवण देवबागचे, मस्त अगदी श्रीफळ देऊन आदरातिथ्य केल्याने. तर मंडळींनो, खरंच सांगते, आपली मालवणी भाषा आहे जिंकली हो. सगळ्यांच्या तोंडात आपल्या भाषेप्रती पोटभर कौतुकच ऐकायला भेटला. तुमचं घर गोव्यात? मंडळींनो, शितल्या फक्त निमित्त हो, खरं गोडवो आणि खरा प्रेम ना आपल्या मालवणी भाषेत हा.